कमिटीकडे दाद मागितली, कमिटी आम्हाला दम द्यायला लागली, आमचं बैल बॅन करू, असं करू तसं करू. मग असं गरीबाच्या बाबतीत झालं तर मग कसं व्हायचं? चालणार नाही ना असं. आपण आज सामान्य माणसं, मी वर्ष झालं बैल पळवतोय, वर्षात आज गाडी माझी गटाला राहिली, ती पण असा माझ्यावर नाही झाला. आज बघा मोठे पैसेवाली माणसं आहेत, बैल खरेदी करते ती, पण आम्ही लहानपणापासून खोंड घेऊन शिकवतो ना. कवा त्याला इंजेक्शन देत ना, कुठलं डोस देत ना, काय ज्या अंगच्या जीवाच्या आमची जनावर आम्ही सांभाळून जे पळवतो. मंडळी बघा, बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये एखाद्या बैलावरती अन्याय झाला तर त्याला तुम्हाला मी एक आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं की आज बेलमाचीचं मैदान पार पडलं. आपला गट किती होता दादा? 16वा. खरं सांगायचं मग पहिला परिचय करून देतो. हा बैल आमच्याच गावात आले, मालगाव तालुका जिल्हा सातारा. आणि आज बकासूरच्या गटामध्ये, बकासूर तर काय आपण देवच आहे, आपणच सुरुवात केली त्याला दाखवायला महाराष्ट्रभर. परंतु त्या मालकाला किंवा कोणाला मी काय बोलत नाही, परंतु त्या बैलाच्या गटात आज जबरदस्त ही गाडी पळाली आणि तरी सुद्धा यांना निकाल दिला नाही. कारण काय सांगितलं किंवा काय, गावकऱ्यांना बघा प्रत्येकाला ऐकायला लागतंय. आज मी अख्ख्या महाराष्ट्रातील कमी जास्त गोष्टी दाखवत असतोय, शेतकऱ्यांच्या व्यथा दाखवत असतोय, परंतु आमच्याच गावातील बैलावरती अन्याय झाला आणि गावकऱ्यांनी खऱ्या अर्थानं आज मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हाला तेच मांडायचंय. आपल्या बरोबर शिवाजी कदम आहेत आणि बऱ्याच वर्षापासून सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातले बऱ्याच वर्षापासून बैल पाळत्यात. दादा आज नक्की काय झालं मैदानात, किंवा तुमची गाडी लागलेली होती तरी निकाल भेटला नाही भेटला, काय झालं? आज मैदानात आम्ही गेलो, 16व्या गटात आमची गाडी होती. गाडी आमची चांगली पळाली, बैल सुद्धा चांगला पळाला, पण आम्ही सामान्य माणसं असून सुद्धा आम्हाला निकाल देत नाहीत. म्हणजे ही जी अधिकारी वर्ग आहे सगळा, ही सामान्य जनतेला चेंगारतोय. म्हणजे आम्ही काय नुसतं आयुष्यभर का निकाल दिला नाही किंवा काय रिस्सर गाडी मारून त्यांचं म्हणणं असं की बैलाला खाली मारलं. पण जर व्हिडिओ मध्ये बघितलं आपण तर व्हिडिओ मध्ये असं काहीच दिसत नाही. आमचं कोण असेल माग 4 पोरं असतील, त्यातल्या कोणी हात उगारला असला तर आपण काय सगळ्यावर लक्ष ठेवतोय? आपण बैलदाराच्या नादात थाप मारली किंवा कासरा मारला किंवा थाप मारली, बैलाला लागलं सुद्धा नाही तरी सुद्धा आमच्या अन्याय झाला. पहिल्यांदा निकाल दिला होता, पण निकाल दिला, नंबर टाकलाय, तरी पण परत नंतर त्यांनी 1 तासाभरानं परत निकाल चेंज केला. असं नाही घडलं पाहिजे ना सामान्य माणसांच्या. पण तुम्हाला कोणी कमिटीनं निकाल नाही दिला किंवा कोणी काय, म्हणजे कमिटीनं पण नाही निकाल दिला, गाववाल्यांनी पण नाही निकाल दिला. नंबर टाकला, नाव पुकारलं तरी बी निकाल नाही दिला, नंतर तासाभराने कॅन्सल केला. असं गरीबाच्या बाबतीत झालं नाही पाहिजे ना. आज सगळीच येते ती, सगळ्या असा कोणा गरीबा अन्याय झालाच नाही पाहिजे. आज गेले 30 वर्ष झाला आम्ही बैल पळवतोय, आज नाही पळवत. म्हणजे 30 वर्षाचा अनुभव आहे. ही मोहिल शेठ ही त्यांचं बैल त्यांच्या नशिबानं पळतोय, तो नंदी चांगलाच आहे. आम्ही कुणाच्या नंदीला नावं ठेवतच नाही, कारण आम्ही पण आमचं नंदी पाळल्यात, भरपूर पाळल्यात. पण असं गरीबाच्या बैलांच्या अन्याय नाही झाला पाहिजे ना. तुम्ही कमिटीकडे वगैरे दाद मागितली नाही? कमिटीकडे दाद मागितली, कमिटी आम्हाला दम द्यायला लागली, आमचं बैल बॅन करू, असं करू तसं करू. असं गरीबाच्या बाबतीत झालं तर मग कसं व्हायचं? चालणार नाही ना असं. आपण आज सामान्य माणसं, आज तुम्ही दर्जाच्या इजूला विचारा, आम्ही गेले 20 वर्ष झालं गाड्या पळवतो. ज्या वेळेस सशान पावल्या अख्खी मुंबई टॉपला पळत होती, त्यावेळेस आम्ही शिंगऱ्यानं आणि आमच्या हारण्यानं, इजू ड्रायव्हर होता दर्जायचा, त्यानंच गाडी कडनं गाडी मारली आणि ती गाडी मधनं होती. त्यांनी त्यावेळेस आम्हाला रिसर निकाल दिला आणि रिसर मारली. ते अजून पण विजू ड्रायव्हरला तुम्ही विचारू शकता, ते तुम्हाला अजून पण सांगेल. असं त्यावेळेचा काळ चांगला होता. आता ही जी माणसं कमिटी ही नवी येते ती गरिबांना चिंगरून टाकतात ना सगळी. असं नाही झालं पाहिजे ना मैदानात. आज आमची काय चुकी आहे? आम्ही कडनं पळालो, रिसर पळालो, तरी बी आमच्या अन्याय झाला, असं झाला नाही पाहिजे. बैलगाडीचे सचिव विलास दादा, त्यांच्याकडे मी दाद मागायला गेलो होतो, तर ते 2-3 वेळा गेल्यावर त्यांची बोलायची टोन काय माझ्या बरोबर व्यवस्थित होती. मी त्यांना दादा शब्द शेवटपर्यंत म्हणत होतो, तरी ते म्हणत होते की तुमचा बैल बॅन करू, तुम्हाला पळवून देणार नाही मैदानात. हे बोलणं कितपत योग्य आहे? मी पण आज पहिलवान आहे, मला पण ते ओळखत असतीलच. मी इथं खेळलेलो आहे कुस्त्या, पण ते पण पहिलवान आहेत, आमची ओळख आहे. पण असं बोलणं योग्य नाही ना. मग असं आमच्या पण बैलावर अन्याय झाल्यावर मग बाकीच्यांच्या पण बैलावर अन्यायच होणार आहे. बघा मित्रांनो, जी हकीकत होती मांडायची होती आपल्या समोर, शक्यतो मांडली. आणि पण तुम्ही मग त्या बैल मालकांबरोबर चर्चा झाली नाही का की बाबा त्यांना तुमच्या बकासूर आणि कुठली गाडी होती लाडूची,
त्यांच्याबरोबर चर्चा झाली का तुमची? नाही. नाही. गाडी घेऊन गेले होते. हा, ती गाडी भरून गेली होती. भरून बोलून गेले होते. हा, हा. त्यांनी बोलून घेतली. परत माघारी बोलवून घेतलं. मित्रांनो बघा, त्यांच्यावर आपलं काय नाहीये, ते पण नंदी आपले आहेत, हे पण नंदी आपलं म्हणजे त्यांना गाडीनं हा. मार खाल्ल्यानंतर गाडी बकासूरची भरून गेली. बकासूरची गाडी आणि आमचा बैल समोरासमोरच होता. म्हणजे माझा बैल अलीकडे बांधलेला होता आणि बकासूर हा बैल देव पलीकडे बांधला होता. हा, तरी आम्ही आल्यावरती बैल तो भरून गाडीत त्यांचा तो घेऊन गेलेली, माझ्या समोरच घेऊन गेलेली. हा, हा. म्हणजे निकाल दिला त्यांना आम्हाला. परत बोलवून घेतलं. थोड्या वेळानं मग मला कळालं की माईकवर अनाउन्समेंट केलं की 1 तासानंतर 16 नंबर गाडीचा निकाल पहिला दिला तो कॅन्सल केलाय हा. आणि बकासूरला नंबर दिलाय पहिला. आणि आज नशिबानं त्याच गाडीने 1 नंबर केला. 1 नंबर म्हणजे केला. तुम्ही पण गुलाल टाकून आलायच म्हणा. हो. आता शेवटी सगळी गुलालासाठी खेळतात आणि या क्षेत्रात मित्रांनो न्यायानं वागलं पाहिजे. न्याय देणारे लोक राहिली पाहिजेत. परंतु न्याय यंत्रणेकडून हा व्हिडिओ पण टाकतो, मी बोलतो म्हणजे असं जास्त बोलत नाही किंवा एखाद्या कोणाच्या विरोधात करत नाही. एक सर्वसामान्य बैलगाडी मालक हे जरी नसते, बाहेरच्या गावात असले तरी मी व्हिडिओ बनवला असता. तर खऱ्या अर्थानं ते व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघा, आपला गट किती होता? 16 गट क्रमांक 16. आणि तुम्हाला झूम करून त्याची खालची व्हिडिओ सुद्धा टाकतो. आणि निकाल बैलांना सुट्टा घेतला होता. मी म्हणत नाही बकासूर हा बैलगाडी शर्यत क्षेत्रातला देव आहे का, तर आहे. दुसरी गोष्ट, पण कधीतरी गरीबाच्या बैलांना सुद्धा, आता बैल काय दुसरा का काय नाव काय? चौसा आहे. आणि बऱ्याच दिवसातनं तुम्हाला बी गट चांगल्या गाडीवर मित्रांनो बघा, बरेच दिवसातनं गट गावला होता आज, ते बी चांगल्या गाडीतनं. आणि एवढा अन्याय म्हणजे मला आज सकाळी ते दुपारीच फोन करत होती, परंतु मी ड्युटीवर असल्यामुळे मला काय जाता आलं नाही. परंतु घरी आल्यानंतर ना आज त्यांची मुलाखत घेतली. आज पाटील पण असतात. पाटील तुम्ही पण होता, काय थोडस तिथली कंडिशन सांगताल थोडं? काय ते चुकीचाच निर्णय दिला त्यांनी. तुम्ही रिक्वेस्ट नाही केली का? 10 वेळा रिक्वेस्ट केली त्यांना खाली बोलवून बघायला लावलं. मी सगळं सांगितलं तर ते शेवटी म्हणले मी एकदा ठरलाय तोच निकाल काय, असंच बोलले ते. त्यांना गाडीत बोलवून घेतलं होतं. मी घेतलं होतं का? घेतलं होतं. आणि तरी त्यांनी सांगतोय आम्ही, अहो त्यांना दादा काय सांगितलं की बैलाला मारलं म्हणजे रशी मारली म्हणजे. रस्सी मारली, चौकावं लागली चौकावं म्हणजे. लागली ते मी म्हणून. व्हिडिओ दाखवतो. चौकावर ती फक्त नथनी असते ना, आपण आपण टाकूया व्हिडिओ मध्ये. हा नथनी असते ना, ती हातात चुरगळून होती. फक्त हात उघडला त्याने, बाकी दुसरा काहीच विषय मित्रांनो तो सुद्धा व्हिडिओ माहितीच्या द्वारे मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये टाकतो. आणि दुसरी गोष्ट काय म्हणजे तुम्हीच निकाल द्यायचा की बाबा हा या गाडीचा नंबर झाला किंवा नाही. सर्वसामान्य गरीब कुटुंबातली ही पण नाद करतात. कितीतरी वेळा जाऊन मार खाऊन येतात. त्या दिवशी तर म्हणत होते माझ्या बैलाला गिरायक म्हणला ना तुम्ही, गिऱ्हाईक बघितलं होतं. गिराईक बघितलं होतं. आणि पण आज बैल त्यांचा पळला, पण तुमच्यावर असा अन्याय. मग काय आता काय करायचं गरीबांनी? बघा, माझ्या बैलाला मी गिराईक बघितलं होतं, विकायचं सुद्धा ठरलं होतं. तरी बी नशिबानं माझ्या दावणीला राहिला. मला 5,000 रुपये ऍडव्हान्स देऊन पण मालक बैल न्यायला आला नाही. मालकाला म्हणलं तुम्ही बैल तुम्हाला विकलाय, माझा बैल तुमचा तुम्ही दावणीला घेऊन जावा. तरी ते 5,000 रुपये त्यानं ऍडव्हान्स दिलेला, म्हणला माझा बुडला पण मला बैल नको. नशिबानं माझ्या दावणीला राहिला. आणि आज कितीतरी अख्ख्या वर्षातनं आज त्यानं गट काढलाय. मी वर्ष झालं बैल पळवतोय, वर्षातनं आज गाडी माझी गटाला राहिली. ती पण असा माझ्या अन्याय झाला. चुकीचं आहे का बरोबर आहे हे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून मी सुद्धा ठरवू शकत नाही आणि हे पण ठरवू शकत नाही. व्हिडिओ बघा, गट क्रमांक 16 बघा, झूम करून बघा. आणि तुम्हीच आज सर्व बघा, आज ही लोकशाही, लोकांनी लोकांच्यासाठी चालवलेले शासन. पण ह्या लोकांना तुम्ही निर्णय द्यायचा. पूर्वी बघा बैलांना म्हणजे एखाद्या बैलांना जर गाडी बसली तर पब्लिक येऊन सांगायचं ही गाडी लागली. 100% सांगायचं. निकाल देऊन देत नव्हतं त्या काळात. आणि त्या काळात 4-4च गाड्या पळायच्या, गटाला तर 3-3च पळायच्या आणि सीमेला 4-4 गाड्या पळायच्या. मग 3 गाड्यातच निकाल. पब्लिक जर एखाद्या गाडीवर अन्याय झाला ना, तर पब्लिक त्यांच्या विरोधात भांडायचं की नाही ह्याच गाडीने निकाल घेतलाय. आणि त्यावेळेस तर व्हिडिओ सुद्धा नव्हतं, तरी पब्लिक सांगायचं की बघून की गाडी हीच बसली तर हीच बसली म्हणायची. आता सगळा जमाना आलाय तरी पण अन्याय होतोय. 100% अन्याय झाला नाही पाहिजे. ह्याला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे, एवढंच म्हणणं आहे आमचं, बाकी काही नाही. विलास दादांना आम्ही एक मान्य करतो किंवा प्रेशर असेल त्यांच्यावरती किंवा फोन कॉल भरपूर येत असतील, सगळं मान्य आहे आम्हाला. त्याच्याबद्दल काय त्यांच्याबद्दल घेणं नाही, पण त्यांची बोलण्याची जी टोन आहे ती व्यवस्थित पाहिजे. प्रेशर असल्यावर माणूस थोडं कमी जास्त होतं बोलणं, पण बोलताना व्यवस्थित बोललं पाहिजे, एवढंच आमचं म्हणणं आहे. आणि कोणावर अन्याय नाही झाला पाहिजे. आज बघा, मोठे पैसेवाली माणसं आहेत, बैल खरेदी करते ती, पण आम्ही लहानपणापासून खोंड घेऊन शिकवतो.
ना कवा त्याला इंजेक्शन देत ना कुठलं डोस देत ना काय ज्या अंगच्या जीवाची आमची जनावर आम्ही सांभाळून जे पाळावतो ती त्यांचं जीवावती कसं आपलं कौशल्य दाखवते. पण तुम्ही काय काढलं बैलानं पांग फेडला पांग फेडला. नाही तुम्हाला निकाल नाही पळू नकल नाही देऊ द्या इथनं पुढे नाही पळू बघितलं द्या. जगानं सगळं. पण सगळ्यांनी बघितलं की कुठं नाही कुठं तरी देवाच्या दारात माणसाला न्याय आहे. इतक्या वर्षभर मी पैसे घालायला त्यानं आज त्यानं सार्थक केलं बैलानं. काय सांगताल एक संदेश शेवट संदेश म्हणजे असं लोकांच्या गरीब लोकांच्या अन्याय करू नका. हा. गरीब कुठनं तरी 2 पैसे उभं करून आड्याला 2-2, 4-4 हजार रुपये घालावती ती. आज किती दिवस जर तुम्ही जर असं गरिबांच्या अन्याय केला तर आज या क्षेत्रात गरीब माणसंच राहणार नाहीत ना. सगळे मोठ्यांचेच पैसेवाल्यांचेच बैल पळतील. मग गरिबांनी काय करायचं? असं झालं नाही पाहिजे ना. जे जे खरं आहे त्याला खरंच निकाल दिला पाहिजे ना. नक्कीच मित्रांनो हा व्हिडिओ कुणाच्या विरोधात नाही किंवा कुणाच्या अगेन्स्ट आपण किंवा कुणा एखाद्या ऍक्शन घेण्यासाठी नाही, तर हा व्हिडिओ एक बैलगाडी मालकाची व्यथा होती आणि व्हिडिओच्या माध्यमात आता आपण सर्वांना निकाल द्या आणि तुम्हीच सांगा की बाबा हा निकाल कुणाचा आहे किंवा काय. धन्यवाद. एक सर्वसामान्य शेतकऱ्याची व्यथा मी तुमच्यापर्यंत मांडतोय. गाव जरी आमचंच असलं तरी तुम्हाला सर्वांना माहिती, माझा चॅनेल बघणाऱ्या लोकांना, की आपण चांगली आणि सत्य भूमिका पहिल्यापासून मांडत आलेलो आहे. धन्यवाद मित्रांनो. आणि या नंदीच्या आशीर्वादानं 100% माणसाला काही कमी पडत नाही. नाही पडत. हा. नंदी सांभाळायला आयुष्यात कवा नाही कमी पडत. शेवट का होईना पण तुमची इच्छा पूर्णच होणार. नक्कीच. आणि तुम्हाला न्याय मिळणार. जाऊ दे आता नाही पण हिंद केसरी एकदा तरी करा. आता विकायचा विषय सोडा. विकायचा आता की विकायचा विषय कॅन्सल झाला. ठीक आता आहे. नाही जाऊ द्या. म्हातारपणापर्यंत ह्यालाच सांभाळ. मी काय म्हणतोय, मी गावातला असून तुमची मुलाखत झाली नसती, पण याच्या नादानं तरी मुलाखत झाली. मुलाखत झाली. हा. नक्कीच. आणि खरोखर असा बैलांच्या अन्याय होता कामा नये. सर्व प्रेक्षकांना माझी हीच विनंती आहे की आमचा नंबर बसला नव्हता तर आम्हाला मग उत्तेजनार्थ बक्षीस यात्रा कमिटीनं आम्हाला बोलवून तिथं दिलं. यात्रा कमिटी मी त्याची व्हिडिओ पण तुम्हाला देऊ शकतो. लाईव्ह तिथं व्हिडिओ पण आहे आणि लाईव्ह थेट प्रक्षेपण झालेले. बकासूरच्या गटामध्ये ज्या गाडीला या ठिकाणी त्याचा निकाल दिला तो कॅन्सल केला होता, त्या गाडीला या ठिकाणी संयोजक आयोजक कमिटीनं आजच्या मैदानात उत्तेजनाचे क्रमांक म्हणून या ठिकाणी घोषित केलं जात आहे. म्हणजे शेवटी बोलवून दिलं का तुम्हाला? शेवटी बोलवून आम्हाला उत्तेजनार्थ बक्षीस ढाल पण दिली. ढाल पण काय आमच्याकडे. सांगितलं? आणि 8वा नंबर दिलाय त्यांनी. बक्षीस वगैरे काय दिलं का नाही? बक्षीस ढाल दिली त्यांनी. ढाल दिली. हा. आणि पैसे किती? 2000 रुपये दिले. 2000 रुपये बक्षीस दिलं त्यांनी. बरं ठीक आहे. म्हणजे गाडी बसलेली तुमची रितसर, गाडी हे बी सिद्ध करून दाखवलं. परंतु तोच निर्णय जर आधी दिला असता तर गाडीने या 1 नंबर बी करू शकतो. करू शकला. काय देवाचं कुठल्याही वासरात आपण काही सांगू शकत नाही की कोण 1 नंबर करेल. आम्ही बी केलाच असतंय का. आम्ही आलेलोच ह्या उद्देशाने की बाबा आपल्याला गाडी गाठायला बसावी हाच उद्देश होता. पण कोणत्याही नदीत आपण कधी सांगू शकत नाही की कोण कधी 1 नंबर करेल. मित्रांनो बघा 16 गटाचा नंबर पडलेला आहे. पण जाऊ द्या, गुलाल पडला. तुम्ही बी आनंदी राहा. गुलाल पडला. आम्ही नाराज नाहीये ह्याबद्दल. आम्ही नाराज नाही. आमचं वासरू पळाले हेच आमच्यासाठी मोठं आहे. आणि इथून पुढं कुणाला अन्याय होऊ नये ह्यासाठीच हा व्हिडिओ आहे. त्यासाठीच आम्ही बी त्यासाठीच कळकळीची विनंती आहे की असा अन्याय परत कुणावरती होऊ नये हीच आमची विनंती आहे.